आणि सांगा आमच्याकडे खाकऱ्यापासून ते चटणी आणि ठेचा सर्व ठेवलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे, मुंबईच्या आजूबाजूच्या रोड मध्ये पार्किंग केलेल्या सर्व गाड्या या समोरच्या पार्किंग मध्ये आल्या पाहिजेत. राहण्यासाठी झोपण्यासाठी आपण इथे व्यवस्था करतोय. आज जर एखादी अडचण झाली तर उद्यापर्यंत आम्ही ते पूर्ण करू. अजून एक त्याच्यामधलं आहे की जे आपले लोक रेल्वे स्टेशन मध्ये जो आज आम्ही प्रकार बघितलाय, रेल्वेच्या रुळावरती एकाही माणसाने उतरायचं नाही हा शब्द तुम्ही त्या दादा राहता इथे. सांगा कोण उभा राहणार का? कारण ज्या आणि समुद्रामध्ये कुठले पोहायला चालले, समुद्राचा पण शब्द तुम्ही द्या इथे दादाला. कोण जाणार का? मी आशिषराजेंना सांगतो, ते तुम्हाला थोडक्यात सांगते. अजून दादांच्या सूचनेप्रमाणे अजून आदेश आलेला नाहीये. कोर्टाचा आदेश आल्यानंतर आपल्याशी मी अवगत करेन. दादाला ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुढील आदेश आल्यानंतर आम्ही दादांना अवगत करू. त्यानंतर मी तुमच्याशी त्या सगळ्या सूचना सांगेल. आझाद मैदानावर आणि इतर ठिकाणी तुम्ही शांतता राखावी. आपल्याला हे आझाद मैदान हे न्यायालयाने दिलेलं आहे, त्यामुळे चिंता नसावी, काळजी नसावी. जोपर्यंत दादा इथे आहेत या ठिकाणी कोणताही आपल्याला गोंधळ घालायचा नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.